घेवर आपले झालेले आहेत करून. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सांगा कमेंट करून. आज आपण करणारे घेवर, त्याच्यासाठी घेतलेला आहे 1 कप मैदा, 1 कप साखर, अर्धा कप दूध, 2-3 लिंबाचे थेंब लागणार आहे आपल्याला, आणि ड्रायफ्रूट कट करून घेतलेले, आणि 4 चमचे तूप. हे सगळं आपल्याला लागणार आहे. पातळ जर तूप घेतलं तुम्ही वितळलेलं तर 5 चमचे घ्यायचं, आणि जर घट्ट घेतलं तर 4 चमचेच घ्यायचं. हे 4 चमचे घट्ट तूप घेतलेले आपण. बर्फ घ्यायचे आपल्याला, आणि एका डायरेक्शन मध्ये याला फेटत राहायचे. एखाद्या वाटीमध्ये बर्फ केला तर तो एकदम व्यवस्थित आपल्याला फेटता येतं. हे आपल्याला इतका वेळ फेटायचंय, ही तूप जे आपलं घेतलेलं आहे ते आपलं क्रीम झालं पाहिजे, क्रीम सारखं झालं पाहिजे. तेवढा वेळ आपल्याला हे फेटत राहायचंय. फेटणं अगदी महत्वाचं आहे याच्यामध्ये. छान फेटलं तर आपले जे आपण घेवर करणार आहे ते जाळीदार होतात. या पद्धतीने आपली क्रीम तयार झाली. अगदी असं फेटून घ्यायचंय तुम्हाला पण. हे जे पाणी राहिलंय बर्फाचं ते काढून घेऊ आपण. बर्फाचं जे पाणी होतं ते काढून टाकलंय, आणि अशी क्रीम आपल्याला तयार झाली. आता याच्यामध्येच आपण मैदा चाळून घ्यायचा आहे. 1 कप मैदा घेतलेला आहे, तो चाळूनच घ्यायचा. आता मैदा छान यात मिक्स करून घेऊ. हातानेच करून घ्यायचं हे काम. मैदा असा मिक्स करून घ्यायचा तुपामध्ये. अर्धा कप दूध घेतलेले, आणि हे पण खूप थंड आहे. थंडच वापरायचं ह्याच्यामध्ये, कोमट वापरायचं नाही. गरम केलेलं गार दूध आहे, गरम करून गार झालेलं. हे टाकून घेऊ अर्धा कप. पण मिक्स करून घेऊ याच्यामध्ये. फेटून घ्यायचं असं छान. आणि आपण जे यात पाणी वापरणार आहे ते पण खूप गार पाहिजे, कोमट नसावं. फ्रीज मधलं एकदम थंड पाण्यामध्येच हे मिश्रण पातळ करून घ्यायचं आपल्याला. फेटून घ्यायचं हे छान. पाणी घेतलेले 1 कप घेते आधी. 1 कप टाकून घ्यायचं आता या मिश्रणात, आणि परत हे फेटून घ्यायचं. अजून 1 कप पाणी लागणार आहे, टाकून घेऊ. हे मिश्रण आपल्याला एकदम पातळ करून घ्यायचंय. एकूण किती पाणी लागलं हे सांगणार आहे मी. आणि यात काहीच असं लम्स किंवा असं काही गाठी वगैरे राहिल्या नाही पाहिजे. अजून अर्धा कप पाणी लागणार आहे. आता हे गाळून घ्यायचे आपल्याला.
हे असं काही खाली घट्ट राहिलेलं असेल ते असं चाळणीमधनं असं काढून घ्यायचं. तयार झाले म्हणजे आपण गाठी वगैरे फोडून घेतल्यात, त्याच्यामुळं थोडंसं घट्ट वाटतंय. अर्धा कप पाणी टाकू. या मिश्रणासाठी आपल्याला 3 कप पाणी लागलेले आणि एकदम असं झालं पाहिजे, असे ड्रॉप ह्याचे पडले पाहिजे. अर्धा लिंबू घेतलेला आहे, याचे 4-5 थेंब फक्त आपल्याला टाकून घ्यायचे. पूर्ण लिंबू पिळायचा नाहीये, फक्त 4-5 थेंब टाकायचे. टाकून एकदा हे एकदम मिक्स करून घ्यायचं छान. हे मिश्रण आपलं झालंय, पण हे बर्फामध्येच ठेवायचं. आता इथं बर्फ आणि पाणी घेतलेले गारच आहे, मग याच्यातच ठेवून घेणार आहे मी. इथं बर्फाच्या पाण्यात किंवा असं बर्फावर हे मिश्रण ठेवायचं म्हणजे थंड राहतं. 1 कप साखर घेतलेली आहे, ती टाकून घेऊ. 1 कप साखरेमध्ये 1 कपच पाणी टाकून घ्यायचं आणि याचा आपल्याला फक्त चिकट पाक करायचा आहे. एक तारी पाक करायचा नाहीये. अगदी चिकट झालं की गॅस बंद करायचा आहे. आणि तुम्ही रबडी जर खूप गोड करत असाल तर हे 1 कप साखर बरोबर आहे. आणि तुम्हाला जास्त गोड असं पाहिजे तर 1.5 कप साखर तुम्ही इथे घेऊ शकता. आता हे आपण पाक कर हे आता गरम करण्यासाठी ठेवून घेऊ. आता घेवर करण्यासाठी तुम्ही इथं तेल किंवा तूप वापरू शकता. मी इथं तेल घेतलेलं आहे. एवढा काही फरक पडत नाही तूप आणि तेलाने. एवढं म्हणजे आपण ज्या भांड्यात घेणार आहे त्यापेक्षा अर्ध्या भांड्याच्या थोडंसं वर आलं पाहिजे, जास्त नाही, नाहीतर तेल सगळं गरम होऊन बाहेर निघेल. अर्ध्या भांड्याच्या वर थोडंसं घ्यायचं तेल. आणि इथं जर तूप वापरलं ना, तुपाचा खूप धूर होतो आणि प्रत्येक वेळेसच ते हे होतं, मग धूर खूप जास्त होतो. तेल तापलेलंच आहे, मोठ्या गॅसवरच आपल्याला तेल ठेवायचंय आणि पीठ आपलं असं पाहिजे, पातळ पाहिजे, असे ड्रॉप त्याचे पडले पाहिजे. आता हे 1 कपाला आपण 3 कप पाणी टाकलेले आणि हे मिश्रण थंडच पाहिजे. पण एक चमचा बेसन आणि 1 चमचा गव्हाचं पीठ हे आपण टाकून घेऊ आता ह्याच्यामध्ये. याच्याने अजूनच छान आपले घेवर होतील. हे मिक्स करून घ्यायचं छान. हे सुरुवातीलाच टाकायचं. आपण जेव्हा पीठ चाळतो ना त्याच्या आधीच टाकायचं. माझ्याकडनं राहिलं होतं म्हणून मी हे नंतर मिक्स केलं. हे मिश्रण सोडताना अगदी हळू छोट्या चमच्यानी सोडायचंय आणि वरून सोडायचंय असं. अगदी 2-3 थेंब सोडायचे. हे जे बुडबुडे आलेले आहेत ते शांत झाल्यावरच दुसरे सोडायचे. मध्यभागीच आपल्याला हे ड्रॉप टाकायचे. आता हे जरा पूर्ण असं गोल होत आलं की याला एका असं चमच्यानी किंवा असं हे करून घ्यायचं. ह्याला मध्ये अशी जागा करून घ्यायची आहे का.
याच्या कडा आपण अशा सोडून घेऊ. आणि याला थोडंसं असं खाली प्रेस करू, म्हणजे वरची बाजू पण छान तळल्या जाईल. आपल्याला जास्त डार्क करायचं नाहीये हे बघा खूप छान झालेलं आहे आणि पाठीमागून पण कलर खूप छान झालाय. एवढाच कलर आपल्याला करून घ्यायचा आहे. आणि समोरून पण असा, जास्त तुम्ही चॉकलेटी केलं नाही ना, जास्त चॉकलेटी केलं तर ते खायला चांगलं लागणार नाही. दिसायला ते छान दिसतं पण खायला चांगलं नाही लागणार. छान असे आपले घेवर तयार झालेले आहे आणि जाळी खूप छान आलेली आहे. तेल तापलेलं आहे, मिश्रण टाकून देऊ. तुम्हाला वाटलं ना जेव्हा हे मिश्रण पूर्ण भरतंय तेव्हा मध्ये जागा करायची. आपल्याला व्यवस्थित पडतं. आता याच्याकडे आपण सोडून घ्यायचे अशा. आणि याला थोडंसं आतमध्ये प्रेस करायचं. खूप छान झालेलं आहे आपलं घेवर. एवढंच हे झालं पाहिजे खूप जास्त ओव्हर कुक केलं तर हे तुटू शकतं, नाजूक असतं. हे बघा कलर खूपच सुंदर आलेला आहे आणि मस्त झालं एकदम. आता दोन्ही घेवरचं मी पहिलं केलं आणि त्यातला आणि यातला फरक दाखवते, म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल ते. आपण जेव्हा वरून सोडतो ना जेव्हा हे ड्रॉप, तेव्हा हे जे किनाऱ्याला हे पोचतं मिश्रण आणि हे तयार होतं हे साईडला त्याच्या. हे पहिलं मिश्रण केलेलं आहे, याला जास्त कडा आलेल्या नाहीयेत आणि हे एक अर्धा कपाच्या वर ह्याला मिश्रण लावले तेव्हा हे एवढं जाड झाले आणि हे थोडंसं पातळ. मग आपण याच प्रकारची सगळे करून घ्यायची. खूप छान जाळी आलेली आणि मस्त आपले घेवर झालेत आणि हाच कलर करून घ्यायचा. आता मी याच पद्धतीने असेच करून घेणार आहे आणि नंतर तुम्हाला रबडी ते लावून दाखव.
आपले सगळे घेवर करून झालेले आहेत. अगदी छान झालेले आहेत आणि सांगितलेलं प्रमाण पण खूप बरोबरच आहे. तुम्ही पण केले तर असेच होतील तुमचे. आपले सगळे घेवर तयार करून झालेले आहेत आणि एकदम छान झालेले आहेत. मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही हे करून बघा, तुमचे पण अशीच होणार आहे. फक्त जे सांगितलंय ते पूर्ण आपण त्या स्टेप्स लक्षात ठेवायच्या. छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्षात ठेवल्या तर मग हे आपले एकदम व्यवस्थित होईल. ही मी रबडी करून घेतली आहे दूध आटवून. ती आता आपण टाकून घेऊ याच्यावर. सगळ्यात आधी आपण जो पाक करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडासा फूड कलर टाकलाय आणि पाक आपल्याला खूप चिकट नाही असाच पाहिजे, फक्त चिकट करून घ्यायचा आहे, एकतारी पाक करून नाही घ्यायचा. आता आपण हे टाकून घेऊ याच्यावर. तुम्हाला किती गोड आवडतं त्या हिशोबाने तुम्ही हे टाकून घ्यायचं पाक. आता आपण याच्यावर रबडी टाकून घेऊ. थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घेऊ. घेवर आपले झालेले आहेत करून. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सांगा कमेंट करून.